आज आम्ही तुम्हाला एका अशा ज्येष्ठ अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत ज्याने सिने इंडस्ट्रीला कायमचा रामराम ठोकलाय। हे ज्येष्ठ अभिनेते आहेत आणि त्यांनी शेकडो सिनेमांमध्ये नायक, खलनायक, सहाय्यक कलाकाराच्या भूमिका साकारल्या आहेत। त्यांच्या अनेक भूमिका या अजरामर आहेत। मात्र इंडस्ट्रीत मिळणाऱ्या अपमानास्पद वागणुकीमुळे या कलाकारानं इंडस्ट्रीला कायमचा रामराम ठोकलाय। त्यांनी आपल्या मुलाखतीत सांगितलं की A.K. हंगल यांचं काय झालं। भारत भूषण, भगवान दादा यांना शेवटच्या दिवसात इंडस्ट्रीने बाजूला टाकलं। भगवान दादा अवॉर्ड स्वीकारताना तर म्हणाले होते की हेच जर मला आधी दिलं असतं तर माझ्या औषध पाण्याचा खर्च निघाला असता। त्यामुळे या इंडस्ट्रीबद्दल मनात एक तीड बसलीये। मी दिवसात 2 शिफ्ट करायचो, पण यामध्ये अनेकदा तोचपणा येऊ लागला। तिथल्या लोकांचा कंटाळा आला मला। ती माणुसकी सोडलेली लोक आहेत। उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची तिथे पद्धत आहे। त्यामुळे इंडस्ट्रीत काम करायचं नाही असं मी ठरवलं। हे वक्तव्य आहे ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांचं। त्यांनी हे वक्तव्य हिंदी सिने इंडस्ट्रीसाठी केलं आहे आणि याच कारणामुळे अनेक हिंदी सिनेमा गाजवणाऱ्या या लोकप्रिय खलनायकाने हिंदी सिने इंडस्ट्रीला कायमचा रामराम ठोकला। तर मग तुम्हाला मोहन जोशी यांची कोणती भूमिका खूप आवडते हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि SB मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।